नमस्कार. आज आपण शिकणार आहोत प्लास्टिकच्या पन्नीने हे बघा कशी रांगोळी सिंपली आपण काढू शकतो। त्याच्यासाठी बघा आपल्याला रांगोळी गाळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा जाड अशी रांगोळी निघते। आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायची रांगोळी। नंतर आपल्याला प्लास्टिकची एक पन्नी घ्यायची आहे, सिंपल पन्नी। आपल्याला रांगोळी भरता येईल अशी। तिचा बाहेरचा टोक आहे ना आपल्याला कापायचा आहे, जो बंद भाग आहे ना बाहेरचा टोक थोडासा राहतो तो कापून टाकायचा आपल्याला अशा पद्धतीने। नंतर त्याच्यात आपल्याला रांगोळी भरायची आहे। हे बघा नंतर त्याला गाठ मारूया आपण वरून। अशा पद्धतीने सोप्यात सोपी पद्धत आपण शिकणार आहेत। पन्नीपासून कशी इझिली रांगोळी काढू शकतो आपण बघा। व्यवस्थित मी गाठ मारून घेतली। हा टोकला आपल्याला कट करायचा आहे वरच्या भागाने। हे बघा छोटासा कट मारायचा आहे, रांगोळी गळेल असं। तुमच्या पद्धतीने तुम्ही मारा, कशी पाहिजे रांगोळी, जाड किंवा पातळ। हे बघा अशा पद्धतीने आपण फूल तयार करणार आहेत। हे बघा इझिली आपण प्लास्टिकच्या पन्नीनेही फूल तयार करू शकतो। रांगोळी सुंदर सुंदर रांगोळी तयार करू शकतो, डिझाईन तयार करू शकतो। सोप्यात सोपी पद्धत आहे। ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। रांगोळीचा क्लास दुसरा आहे, नक्की माझे पुढचे व्हिडिओ पण बघा। तिसरा भाग पण आणणार आहे मी रांगोळी क्लासचा, चौथा पाचवा असे भाग आणणार आहे शिकण्यासाठी। सोप्यात सोपी पद्धत खास महिलांसाठी। व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे कळेल। हे बघा किती सुंदर असे त्याच्याने आपण डॉट पाडून घेतले। डॉट नंतर आपण हे बघा बोटानेही फूल तयार करू शकतो सिंपली। खास शिकवण्यासाठी मी व्हिडिओ आणते शिकण्यासाठी। सोप्यात सोपी कशी पद्धत आहे शिकण्याची किंवा नक्की पहा माझे व्हिडिओ। इंस्टाग्रामला पण माझी ID आहे JL रंगोली, नक्की पहा। JL रंगोली चॅनलवर माझे भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहेत। हे बघा किती सुंदर असे आपले फूल तयार होत आहे। आपल्याला जसं पाहिजे तसं फूल तयार करू शकतो इझिली। हे बघा अशा पद्धतीने तिसरं फूलही तयार केलं आपण। हे बघा आपल्याला गोल करून घ्यायचं आहे। तुऱ्याची डिझाईन हे बघा इझिली येते याच्याने। अशा पद्धतीने बघा तुम्ही ही नक्की ट्राय करा, प्रॅक्टिस लागेल। आपल्याला ही डिझाईन ना कुठल्याही रांगोळीमध्ये आपण टाकू शकतो, छोट्या छोट्या डिझाईन। हे बघा मी शंख तयार करायला घेतला आहे। आपण शंख शिकूया पन्नीने। रांगोळी आधी गाळून घ्यायची आपल्याला व्यवस्थित। इझिली आपण काढू शकतो बघा पन्नीत रांगोळी टाकून। ज्याला येत नसेल त्याच्यासाठी खास व्हिडिओ माझी बेसिक पद्धती शिकवण्याची, नक्की पहा माझे व्हिडिओ। यूजफुल व्हिडिओ आहे। हे बघा राऊंड करून घेतलं आहे आपण दुसरी डिझाईनसाठी। खालून वरती असं राऊंड करून घेतल्यानंतर बघा गोल करायचं आहे त्याचे टोकं। हे बघा अशा पद्धतीने वरती घेऊन डॉट टाकायचा आहे। अजून एक रेष घेऊन डॉट टाकायचा आहे, रेष घेऊन डॉट टाकायचा आहे। हे बघा इझिली आपल्याला रांगोळी पाडता येते त्याच्याने। हे बघा कुठलीही तुम्ही डिझाईन पाडू शकता अशा पद्धतीने। डॉट ही सुंदर असे पडतात त्याच्याने। सोप्यात सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणते। हे बघा छोटे मोठे डॉटही पाडू शकतो आपण।
माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. शिकवण्याची पद्धत नक्की ट्राय करा, प्रॅक्टिस लागेल पण नक्की येईल. हे बघा, अशा पद्धतीने मी वेगवेगळी डिझाईन तुम्ही कशातही टाकू शकता, म्हणजे कुठलीही मोठी रांगोळीत तुम्ही डिझाईन करू शकता. अशा पद्धतीने बघा, सगळ्या पद्धतीने मी तुम्हाला डिझाईन शिकवली आहे. सिंपली पन्नीत आपण रांगोळी भरली आहे गाळून व्यवस्थित. अशा पद्धतीने बघा, छोटे मोठे डॉटही टाकू शकतो. ट्राय करून बघा, प्रॅक्टिस लागेल पण नक्की येईल. हे बघा, हेही फूल आपलं तयार झालंय. ही डिझाईन आपण वेगळ्या वेगळ्या रांगोळीमध्येही टाकू शकतो. मोठी रांगोळीही तयार करू शकतो छोट्या छोट्या त्याच्यामध्ये डिझाईन टाकून. कलरफुल तर एकदमच सुंदर दिसते ती रांगोळी. छोटे छोटे फुलं. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.